नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शब्दांच्या पलीकडले. आज आपण अशा एका सत्यकथेच्या प्रवासाला निघणार आहोत, जी कथा केवळ एका पुस्तकाची पाने नाहीत, तर एका आईच्या अथांग प्रेमाची, तिच्या संघर्षाची आणि अदम्य इच्छाशक्तीची धगधगती गाथा आहे. अमेरिकन लेखिका बेट्टी महमूदी यांच्या नॉट विदाऊट माय डॉटर या जगप्रसिद्ध पुस्तकावर आधारित ही कथा आपण ऐकणार आहोत. भाग 1. मृगजळाची भुरळ. कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण डोळे मिटून एखाद्यावर विश्वास ठेवतो आणि तीच अंधश्रद्धा आपल्या संपूर्ण अस्तित्वाला मुळासकट उखडून टाकते. प्रेम, विश्वास आणि संसार या 3 शब्दांच्या सुंदर वेलीवर जेव्हा फसवणुकीचे काटे उगवतात, तेव्हा एका स्त्रीच्या आयुष्यात वादळ उठू शकते. बेट्टी महमूदी यांच्या आयुष्यातही हेच घडलं. एका क्षणात तिचं सुरक्षित प्रेमळ जग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. सुरुवात झाली ती एका साध्या, निरुपद्रवी वाटणाऱ्या प्रवासाच्या कल्पनेतून. 1984 सालचा तो उन्हाळा संपून आता अमेरिकेतील मिशिगन शहरात हलकी थंडी जाणवू लागली होती. बेट्टी आपल्या सुरक्षित उबदार घरात खिडकीतून बाहेर बघत उभी होती. घरात कॉफीचा आणि बेक केलेल्या कुकीजचा गोड ओळखीचा सुगंध दरवळत होता. तिच्यासाठी तिचे जग म्हणजे तिचा पती डॉक्टर सय्यद बोजोर्ग महमूदी, ज्याला ती प्रेमाने मूडी म्हणायची, आणि त्यांची 4 वर्षाची खट्याळ मुलगी महातो. मूडी हा इराणमधून आलेला एक यशस्वी डॉक्टर होता. तो अमेरिकन जीवनशैलीशी समरस झाला होता. तो एक प्रेमळ पती आणि एक उत्तम पिता आहे असा बेट्टीचा गाढ विश्वास होता. पण गेले काही दिवस मूडीच्या वागण्यात एक अस्वस्थता होती. इराणमध्ये त्याचे कुटुंबीय होते आणि तिथे इराण-इराक युद्ध भडकत चालले होते. इराणमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, विशेषतः महिलांवरील जाचक बंधने आणि आयतुल्ला खोमेनी यांची कट्टर राजवट याविषयी अमेरिकन बातम्यांमध्ये रोज भयावह चित्र पाहायला मिळत होते. एके दिवशी संध्याकाळी मातोबला झोपवून बेट्टी जेव्हा दिवाणखान्यात आली, तेव्हा मूडी सोफ्यावर गंभीर चेहरा करून बसला होता. बेट्टी, आपल्याला इराणला जायलाच हवं. माझ्या कुटुंबाला मातोबला बघायचं आहे. ते सतत विचारत असतात. बेट्टीच्या काळजात धस्स झालं. इराण? आत्ता? या युद्धजन्य परिस्थितीत? मूडी, तू काय बोलतोयस? बेट्टीचा आवाज कातर झाला होता. तिथे युद्ध सुरू आहे. रोज बॉम्बस्फोटांच्या बातम्या येतात आणि तिथले कायदे. अमेरिकन नागरिकांसाठी तिथलं वातावरण सुरक्षित नाही. आपण मातोबला तिथे नेणं वेडेपणाचं ठरेल. मूडीने पुढे होऊन तिचे हात आपल्या हातात घेतले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. बेट्टी, माझ्यावर विश्वास ठेव. फक्त 2 आठवड्यांची सुट्टी, 14 दिवस. आपण माझ्या कुटुंबाला भेटू आणि परत येऊ. तिथे आपल्याला काहीही होणार नाही याची मी हमी देतो. बेट्टीने नकारार्थी मान हलवली. तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. स्त्रियांच्या स्वातंत्र्याला जिथे काहीही किंमत नाही, अशा देशात जाण्यास तिचे मन धजावत नव्हते. पण मूडीने आपला हट्ट सोडला नाही. त्याने आणाभाका घेतल्या. शेवटी त्याने कुराण हातात घेतले. पवित्र कुराणवर हात ठेवून त्याने बेट्टीला वचन दिले. बेट्टी, मी या पवित्र ग्रंथाची शपथ घेऊन सांगतो, आपण फक्त 2 आठवडे तिथे राहू. 2 आठवड्यानंतर आपण आपल्या या घरी अमेरिकेत सुरक्षित परत येऊ. तुला माझ्या शब्दांवर विश्वास नाही का?
एका पत्नीला जी आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करते, तिला या शब्दापुढे हार मानावीच लागली. बेट्टीने मुकाट्याने इराणला जाण्याची तयारी सुरू केली. सुटकेसेस भरल्या जात होत्या, पण प्रत्येक कपड्याच्या घडीसोबत बेट्टीच्या मनात शंकेची एक पाल चुकचुकत होती. अखेर तो दिवस उजाडला. ते तिघेही विमानाने तेहरानच्या दिशेने झेपावले. ढगांच्या पलीकडे जाणारे ते विमान बेट्टीला तिच्या स्वातंत्र्यापासून दूर एका काळ्या कुट्ट अंधारात घेऊन चालले होते. विमान तेहरानच्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानाचे चाक जमिनीला टेकले आणि मोडीने बेट्टीकडे एक काळा कपडा भिरकावला. चादर. ही घाल, इथून पुढे तुला हेच परिधान करावं लागेल. मोडीचा आवाज आता पूर्वीसारखा मवाळ राहिला नव्हता. त्यात एक कठोर हुकुमशाहीचा सूर होता. बेट्टीने ती काळी जड चादर आपल्या अंगाभोवती गुंडाळली. विमानतळाच्या बाहेर मोडीच्या कुटुंबाचा गराडा होता. सर्वांनी काळे कपडे घातले होते. कुणाचीही भाषा बेट्टीला समजत नव्हती, पण मोडी त्यांच्यात मिसळून गेला. आणि बेट्टीला अचानक जाणवले की जो मोडी अमेरिकेत तिच्यासोबत होता, तो इथे विमानातून उतरताच कुठेतरी हरवला आहे. त्याच्या डोळ्यात आता अमेरिकन डॉक्टर नाही, तर एक कट्टर इराणी पुरुष दिसत होता. भाग 2. अनोळखी जग, अनोळखी माणसे. माणसाला सर्वात जास्त भीती अंधाराची वाटत नाही, तर ती वाटते अनोळखीपणाची. जेव्हा आपले हक्काचे जग पारखे होते आणि ज्याच्या बोटाला धरून आपण चालत असतो, तोच हात जेव्हा लोखंडी साखळी बनून आपल्याला आवळू लागतो, तेव्हा होणारी घुसमट शब्दात सांगणे कठीण आहे. बेट्टी आता अशाच एका चक्रव्यूहात अडकली होती, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग तिला माहीत नव्हता आणि आतला श्वास गुदमरून टाकणारा होता. मेहराबाद विमानतळावरून मोडीच्या कुटुंबाच्या गाडीत बसून बेट्टी आणि महातोब तेहरानच्या रस्त्यांवरून प्रवास करत होत्या. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना बेट्टीच्या मनात धडकीच भरली. 1984 सालचे तेहरान. अमेरिकेतल्या शांत नीटनेटक्या मिशिगन शहरापेक्षा हे जग पूर्णपणे वेगळं होतं. रस्त्यांवर लष्करी गाड्यांची वर्दळ होती. प्रत्येक इमारतीच्या भिंतींवर आणि चौकांमध्ये डेथ टू अमेरिका अशा घोषणा लिहिलेली भित्तिचित्रे रंगवलेली होती. काळ्या चादरमध्ये गुरफटलेल्या स्त्रिया आणि दाढी वाढलेले कठोर चेहऱ्याचे पुरुष रस्त्यांवरून चालले होते. मोडी, हे सगळं काय आहे? इथे सगळीकडे लष्कर का आहे? मोडीने तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. मोडीचा आवाज आता मवाळ नव्हता, त्यात एक जरब होती. बेट्टी, तू आता इराणमध्ये आहेस, अमेरिकेत नाही. इथे जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. खिडकीच्या बाहेर बघणं बंद कर आणि आपली चादर नीट ओढून घे. तुझे केस दिसता कामा नयेत. बेट्टीने मुकाट्याने आपली चादर ओढून घेतली. महातोब भीतीने आईच्या कुशीत शिरली होती. गाडी थांबल्याचा आवाज झाला आणि मोठे लोखंडी गेट उघडले. गाडी मोडीची मोठी बहीण आमे बोजोर हिच्या घरापाशी थांबली. ते घर म्हणजे एका जुन्या पारंपरिक इराणी कुटुंबाचा वाडाच होता. घरात पाऊल ठेवताच हवेत उकडलेल्या मेंढीच्या मांसाचा आणि कडक इराणी चहाचा उग्र दर्प बेट्टीच्या नाकात शिरला. हॉलमध्ये सगळीकडे सुंदर पर्शियन गालिचे अंथरलेले होते, पण तिथे अमेरिकन घरांसारखी मोकळीक नव्हती. स्त्रिया आणि पुरुषांसाठी घराचे विभाग वेगळे केलेले होते. मोडी घरात शिरताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला गराडा घातला. सगळेजण फारसी भाषेत मोठ्याने उत्साहाने बोलत होती. मोडीही त्यांच्यात मिसळून गेला.
तो मोठ्याने हसत होता, गप्पा मारत होता. पण या सगळ्या गराड्यात बेट्टी मात्र एका कोपऱ्यात एका अनोळखी बेटावर अडकल्यासारखी उभी होती. कुणीही तिच्याशी इंग्रजीत बोलत नव्हते. तिला त्यांची भाषा समजत नव्हती आणि त्यांना तिची. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. ते 14 दिवस बेट्टीसाठी 14 वर्षांसारखे भासले. मूडीचे वर्तन आता पूर्णपणे बदललेले होते. तो तिला वेळ देत नव्हता. घरातल्या स्त्रिया बेट्टीकडे संशयाने आणि कधीकधी तिरस्काराने पाहत असत. तिला एक पाश्चिमात्य बिघडलेली स्त्री असे मानले जात होते. तिला घरात साधी अंघोळ करण्यासाठी गरम पाणी मिळायची मारामार होती. अस्वच्छता आणि कोंदट वातावरणामुळे मातोब सतत आजारी पडू लागली होती. जेव्हा जेव्हा बेट्टी मूडीला त्यांच्या अमेरिकेला परत जाण्याविषयी विचारायची, तेव्हा तो विषय टाळायचा किंवा तिच्यावर ओरडायचा. मूडी, तू मला फक्त 14 दिवसांचं वचन दिलं होतंस. मातोब आजारी आहे, आपल्याला घरी जायला हवं. बेट्टीने एका रात्री त्याला विनवणी केली. माझं घर इथं आहे बेट्टी. हे माझे लोक आहेत. तू त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहेस. तू एक स्वार्थी अमेरिकन स्त्री आहेस, असे म्हणून तो खोलीबाहेर निघून गेला. बेट्टी मुसमुसत रडत राहिली. अखेर तो 14वा दिवस उजाडला. बेट्टीने पहाटेच उठून आपल्या आणि मातोबच्या सुटकेसेस भरायला सुरुवात केली. आज सुटकेचा दिवस होता. आज ती या नरकातून बाहेर पडणार होती. तिने मातोबला अमेरिकन कपडे घातले आणि ती आशेने मूडीची वाट पाहू लागली. पावलांचा जड आवाज झाला आणि दरवाजा उघडला. मूडी खोलीत आला. त्याचा चेहरा पाषाणासारखा कडक होता. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्यात कसलीही माया उरली नव्हती. बेट्टीने एक दीर्घ श्वास घेतला. मूडी, आपलं विमान संध्याकाळचं आहे ना? मी पॅकिंग करून ठेवलं आहे. आपण कधी निघायचं विमानतळासाठी? खोलीत काही सेकंद एक भयानक, गोठवून टाकणारी शांतता पसरली. मूडी तिच्या जवळ आला. त्याने सुटकेसकडे एकदा पाहिले आणि अत्यंत शांत पण विषारी आवाजात तो म्हणाला, कोणतं विमान बेट्टी? तू कुठेही जात नाही आहेस. तू या घरातून कधीही बाहेर पडणार नाही आहेस. बेट्टीच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? मूडी, तू कुराणवर हात ठेवून शपथ घेतली होतीस. मी खोटं बोललो होतो. मूडीचा आवाज आता खोलीत घुमला. मी इराणमध्ये राहण्यासाठी आलोय आणि तू माझी पत्नी आहेस. इराणच्या कायद्यानुसार तू माझी मालमत्ता आहेस. मी परवानगी दिल्याशिवाय तू या देशातून काय, या घराच्या उंबरठ्याबाहेरही पाऊल ठेवू शकत नाहीस. आपण कधीही अमेरिकेला परत जाणार नाही, कधीही नाही. भाग 3. पिंजऱ्यातील पक्षी. अंधार जेव्हा डोळ्यांवर पडतो तेव्हा माणसाला त्याची सवय होते. पण जेव्हा तोच अंधार मनावर आणि भविष्यावर दाटून येतो तेव्हा श्वास कोंडतो. एखाद्या मोकळ्या आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षाला अचानक एका अंधाऱ्या लोखंडी पिंजऱ्यात डांबून ठेवले तर त्याची जी तडफड होते तीच तडफड आता बेट्टीची होत होती. एका अमेरिकन स्वतंत्र स्त्रीपासून ते एका इराणमधील गुलाम पत्नीपर्यंतचा तिचा हा प्रवास अत्यंत वेदनादायी होता. आम्ही बोजोर्गच्या त्या जुनाट कोंदट वाड्यात आता बेट्टी आणि माहतोबचे दिवस एका भयानक एकाकीपणात सरकत होते. तो वाडा आता त्यांच्यासाठी एक तुरुंग बनला होता. बेट्टीचे अमेरिकन पासपोर्ट, तिचे पैसे, तिचं ओळखपत्र, सगळं काही मूडीने एका तिजोरीत कुलूपबंद करून ठेवलं होतं. घराच्या बाहेर पाऊल ठेवण्याची तिला सक्त मनाई होती. कधी बाहेर जावेच लागले तर तिला चादर परिधान करावा लागे. तो चादर म्हणजे केवळ कपडा नव्हता,
तर स्त्रीच्या स्वातंत्र्याभोवती गुंडाळलेले ते काळेभोर कफोन होते. माहतोबची अवस्था तर याहूनही वाईट होती. अमेरिकन वातावरणात वाढलेली ती मोकळी चिमुरडी आता एका कोपऱ्यात घाबरून बसलेली असायची. मोडी, जो अमेरिकेत एक प्रेमळ सुसंस्कृत डॉक्टर होता, तो आता पूर्णपणे बदलला होता. त्याचे डोळे सतत रागाने लाल असायचे. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो बेट्टीला शिवीगाळ करत असे. एके दिवशी सकाळी माहतोबला ताप आला होता. ती रडत होती. बेट्टीने मोडीला विनंती केली, मोडी, माहतोबला बरं वाटत नाहीये, तिला औषध हवंय, कृपया मला तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ दे. मोडीने तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. बेट्टी जमिनीवर कोसळली. माहतोब भीतीने किंचाळत आईला बिलगली. तुझी लायकी नाही मला सांगायची की मी काय करायला हवं. मोडीचा आवाज संपूर्ण घरात घुमला. तू एक मूर्ख अमेरिकन बाई आहेस. माझ्या घरात राहून तू माझ्यावर हुकूम गाजवू शकत नाहीस. आणि लक्षात ठेव, जर तू पळून जाण्याचा किंवा कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला ठार मारेन. इराणच्या कायद्यानुसार माहतोबवर फक्त माझा अधिकार आहे. तुला अमेरिकेला जायचं असेल तर जा, पण माहतोब कायमची इथेच राहील. ते शब्द बेट्टीच्या काळजात खंजिरासारखे घुसले. इराणच्या कायद्यानुसार आईला मुलांचा ताबा मिळवण्याचा कोणताही अधिकार नव्हता. नॉट विदाउट माय डॉटर. माझ्या मुलीशिवाय मी कुठेही जाणार नाही, हा एकच दृढ निश्चय तिच्या मनात पक्का झाला. पण या लोखंडी भिंतींमधून बाहेर पडायचं कसं? टेलिफोनला हात लावण्याची परवानगी नव्हती. तरीही एके दिवशी दुपारी सगळे झोपले असताना बेट्टीने लपून छपून अमेरिकेत आपल्या आईवडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला. तिने थरथरत्या हाताने फोनचा रिसिव्हर उचलला. ती डायलिंग करतच होती. तेवढ्यात फोनचा रिसिव्हर जोरात खाली आपटला आणि एका भयानक चपराकीचा सणसणीत आवाज झाला. बेट्टी खाली फरशीवर कोसळली. तिच्या ओठातून रक्ताची भळभळती धार लागली. मोडी तिच्यावर एका बिथरलेल्या श्वापदासारखा उभा होता. तू काय करत होतीस? माझ्या पाठीमागे कट रचत होतीस? अमेरिकेशी संपर्क साधण्याचा तुझा प्रयत्न होता का? बेट्टी काही बोलण्याआधीच मोडीने तिला केसाला पकडून ओढले आणि तिच्या पाठीवर चेहऱ्यावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव सुरू केला. माहतोब किंचाळू लागली, डॅडी नको, मम्मीला मारू नका, प्लीज डॅडी. पण आज तो बाप राहिला नव्हता. त्याने माहतोबलाही एका झटक्यात दूर ढकलून दिले आणि तो ओरडला, जर पुन्हा या फोनला हात लावलास तर मी तुला घरातून हाकलून देईन आणि माहतोबला कायमची माझ्याकडे ठेवेन. तू रस्त्यावर भीक मागताना मरशील, पण तुला तुझी मुलगी कधीच दिसणार नाही. बेट्टी रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडून राहिली. त्या अंधाऱ्या रात्री आपल्या सुजलेल्या चेहऱ्याला बर्फ लावत असताना बेट्टीने आरशात स्वतःकडे पाहिले. तिचे अश्रू आता आटले होते. तिला एक गोष्ट समजून चुकली होती. जर ती मोडीशी थेट भांडली तर ती एकतर मारली जाईल किंवा माहतोबला कायमची मुकेल. तिला या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल तर तिला त्यांचेच हत्यार वापरावे लागेल. मला एक आज्ञाधारक इराणी पत्नी होण्याचं नाटक करावं लागेल. बेट्टी स्वतःशीच पुटपुटली. जर मी मोडीचा विश्वास जिंकला तर कदाचित तो मला घराबाहेर पडण्याची थोडीफार मोकळीक देईल आणि तीच मोकळीक माझ्या सुटकेचा मार्ग बनेल. भाग 4. आशेचा अंधुक किरण. माणसाला जेव्हा जगायचं असतं तेव्हा तो वाटेल ती तडजोड करायला तयार होतो. पण जेव्हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या पोटच्या गोळ्याच्या भविष्याचा असतो तेव्हा एक आई वाघीण बनून परिस्थितीशी 2 हात करते. बेट्टीने आता तोच छुपा मार्ग निवडला होता. बंडखोरीच्या ठिणग्या तिने आपल्या छातीत खोलवर दडवून ठेवल्या होत्या.
आणि चेहऱ्यावर पांघरला होता एक लाचार आज्ञाधारक पत्नीचा मुखवटा. दिवस, आठवडे आणि महिने लोटून गेले. बेट्टीने आता स्वतःला पूर्णपणे बदलून घेतले होते. तिने मूडीशी वाद घालणे पूर्णपणे बंद केले होते. घरातले सर्वात कठीण काम ती निमूटपणे करत असे. मूडी, तू बरोबर आहेस. मला इराणची संस्कृती समजायला वेळ लागला. आता मला इथे राहायला आवडते. बेट्टीने एके दिवशी संध्याकाळी अत्यंत शांत आवाजात मूडीला सांगितले. मूडीचा अहंकार सुखावला. त्याला वाटले की त्याने आपल्या पत्नीला वळणावर आणले आहे. या नाटकी आज्ञाधारकपणाचे फळ बेट्टीला हळूहळू मिळू लागले. मूडीचा तिच्यावरचा पहारा थोडा सैल झाला. सुरुवातीला तो तिला घराजवळच्या बाजारात एकटीला जाऊ देऊ लागला. तेहरानचा तो पारंपरिक बाजार. काळ्या चादोरीत गुरफटलेली बेट्टी बाजारातून चालत होती. ती शोधत होती एक संधी, एक आशेचा किरण. बाजारात फिरताना तिची नजर एका टेलिफोन बूथवर पडली. आजूबाजूला नजर टाकून ती एका छोट्याशा दुकानात शिरली. त्या दुकानदाराचे नाव हमीद होते. तो इराणच्या कट्टर राजवटीच्या विरोधात होता. बेट्टीने थरथरत्या हातांनी त्याला इंग्रजीत विचारले, मला एक फोन करायचा आहे स्विस एम्बसीमध्ये. प्लीज मला मदत करा. हमीदने आजूबाजूला पाहिले आणि तिला आतल्या खोलीत नेले. फोन लागला. हॅलो, मी बेट्टी महमूदी बोलत आहे. मी एक अमेरिकन नागरिक आहे आणि माझ्या पतीने मला आणि माझ्या मुलीला इथे बंदी बनवून ठेवलं आहे. मला तुमच्या मदतीची गरज आहे. बेट्टीचा आवाज रडवेला आणि कातर झाला होता. पलीकडून एका अधिकाऱ्याचा शांत आणि काहीसा हताश आवाज आला. मिसेस महमूदी, इराणच्या कायद्यानुसार एका इराणी व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तुम्ही आता कायदेशीररित्या इराणच्या नागरिक आहात. आम्ही तुम्हाला कायदेशीररित्या इथून बाहेर काढू शकत नाही. बेट्टीच्या हातातून फोन गळून पडला. पण एक मार्ग आहे. पलीकडून अधिकाऱ्याचा आवाज पुन्हा आला. तुम्ही कायदेशीर मार्ग वापरू शकत नाही, पण काही लोक आहेत जे इराणमधून लोकांना छुप्या मार्गाने बाहेर काढतात. स्मगलर्स. पण मातोबला तुम्हाला इथेच सोडावं लागेल. नाही, मी माझ्या मुलीशिवाय जाणार नाही. नॉट विदाउट माय डॉटर. जर मला इथे मरावे लागले तरी चालेल, पण मी तिला एकटीला सोडणार नाही. भाग 5. सुटकेची श्वास रोखणारी धडपड. तेहरानचा तो अरुंद, गजबजलेला ग्रँड बाजार. हवेत उडणारी धूळ, भाजलेल्या मांसाचा उग्र वास आणि मसाल्यांच्या दर्पाने तो परिसर भरून गेला होता. डोक्यापासून पायापर्यंत काळ्याभोर चादरमध्ये स्वतःला लपवलेली बेट्टी माहतोबचा हात घट्ट पकडून त्या गर्दीतून वाट काढत होती. आज ती एका अशा माणसाला भेटायला चालली होती जो तिला या नरकातून बाहेर काढू शकणार होता. बाजाराच्या एका अंधाऱ्या गल्लीत एका जुनाट कपड्यांच्या दुकानात ती शिरली. दुकानात एक म्हातारा सुरकुतलेल्या चेहऱ्यांचा माणूस बसला होता. त्याचे नाव होते अमीर. पावलांचा हलका आवाज झाला आणि दुकानाचे दार बंद झाल्याचा करकरत आवाज झाला. अमीर म्हणाला, मॅडम, तुम्ही अमेरिकन आहात. तुमचा रस्ता सोपा नाही. ज्या मार्गाबद्दल तुम्ही विचारत आहात तो मृत्यूचा रस्ता आहे. झाग्रोस पर्वताच्या रांगांमधून प्रवास करावा लागेल आणि समजा तुम्ही पकडले गेलात तर इराणचा कायदा तुम्हाला फासावर लटकवेल. बेट्टी म्हणाली, माझं मरण इथे या देशात त्या घरातही निश्चितच आहे अमीर. काहीही झाले तरी चालेल, पण मला माझ्या मुलीला या देशात ठेवायचं नाही. नॉट विदाउट माय डॉटर. सांगा या प्रवासाला किती खर्च होईल. अमीरने एक मोठी रक्कम सांगितली. ती रक्कम उभी करणे बेट्टीसाठी जवळजवळ अशक्य होते, पण तिने हार मानली नाही. पुढचे काही महिने बेट्टीने अतिशय हुशारीने
मोडीच्या नजरेतून वाचून थोडे थोडे पैसे आणि घरातले काही दागिने लपवायला सुरुवात केली. एके दिवशी रात्री मोडी अचानक दवाखान्यातून लवकर घरी आला. बेट्टी त्यावेळी पैशांचा तो छोटासा गठ्ठा आणि सुटकेचा नकाशा एका पुस्तकात लपवत होती. दरवाजा अचानक उघडल्याचा आवाज झाला आणि बेट्टीच्या हृदयाचे ठोके वाढले. बेट्टी, तू काय करत आहेस तिथे अंधारात? काही नाही मोडी, महातोपची शाळेची काही पुस्तके आवरत होते. मोडीने संशयाने तिच्याकडे पाहिले, पण सुदैवाने महातोप तिथे आली आणि तिने मोडीला मिठी मारली. त्याचे लक्ष विचलित झाले आणि ते संकट टळले. पण त्या एका क्षणाने बेट्टीला जाणीव करून दिली की तिच्याकडे वेळ खूप कमी आहे. जानेवारी 1986चा शेवटचा आठवडा उजाडला. कडाक्याची थंडी पडली होती. अमीरचा निरोप आला होता. उद्या सकाळी मोडी दवाखान्यात गेल्यावर लगेचच फक्त अंगावरचे कपडे आणि थोडे पैसे घेऊन या. ती रात्र बेट्टीसाठी आयुष्यातील सर्वात प्रदीर्घ रात्र होती. खिडकीबाहेर पाऊस आणि बर्फाचे वादळ सुरू होते. उद्या सकाळी या सुरक्षित पण कैदेत ठेवणाऱ्या घरातून तिला आणि महातोबला अज्ञाताच्या प्रवासाला निघायचे होते. भाग 6. स्वातंत्र्याची पहाट. 29 जानेवारी 1986. तेहरानमधील ती एक अतिशय थंड, गोठवणारी आणि काळोखी पहाट होती. बाहेर बर्फाळ वारा वाहत होता. रात्रीच्या हिमवादळामुळे रस्त्यांवर बर्फाचे पांढरे शुभ्र पण जीवघेणे थर साचले होते. बेट्टीची रात्र अक्षरशः डोळ्यात गेली होती. तिने महातोबला उठवले. दबक्या आवाजात ती म्हणाली, महातोब, श्श, बाळा उठ, आपण आज घरी जाणार आहोत, पण आपल्याला अजिबात आवाज करायचा नाहीये. शेजारच्या खोलीत मोडी गाढ झोपला होता. तो श्वास बेट्टीच्या काळजात थडकी भरवत होता. जर या क्षणी मोडीला जाग आली तर पुढच्या क्षणी ती आणि महातोब जिवंत राहणार नाहीत हे तिला पक्के माहीत होते. थरथरत्या हाताने तिने घराच्या मुख्य दरवाजाची कडी उघडली. दोघींनी घराबाहेर पाऊल टाकले आणि अंधारात उभ्या असलेल्या एका जुनाट टॅक्सीत प्रवेश केला. टॅक्सीने त्यांना तेहरानच्या बाहेर नेऊन एका निर्जन जागी सोडले, जिथे अमीरचे तस्कर त्यांची वाट पाहत होते. पुढचा प्रवास एखाद्या भयानक दुःस्वप्नासारखा होता. एका जुनाट उग्र वास मारणाऱ्या पिकअप ट्रकमध्ये मेंढ्यांच्या लोकरीखाली लपून त्यांनी तेहरानची सीमा ओलांडली. ट्रकच्या इंजिनचा खडखडणारा आवाज येत होता. प्रत्येक चेकपोस्टवर ट्रक थांबायचा आणि गार्ड्सची चौकशी सुरू व्हायची. त्या प्रत्येक क्षणी बेट्टी महातोबचं तोंड दाबून ठेवायची. पण खरा प्रवास तर इराण आणि तुर्कस्तानच्या सीमेवरील झाग्रोस पर्वतरांगातून सुरू होणार होता. काही तासांच्या प्रवासानंतर गाडी एका निर्जन पर्वतीय भागात थांबली. इथून पुढे लष्कराचा पहारा आणि चेकपोस्ट वाचवण्यासाठी त्यांना पायी आणि घोड्यावरून प्रवास करायचा होता. उंच, रौद्र आणि बर्फाच्छादित पर्वत, रात्रीचा मिट्ट काळोख आणि हाडे गोठवणारी थंडी. बेट्टी घोड्यावर बसली होती आणि महातोबला तिने एका घोंगडीत गुंडाळून पोटाशी घट्ट बांधले होते. कित्येक तास चालल्यानंतर घोडे थकून खाली बसले. आता त्यांना पायी चालावे लागणार होते. बर्फातून वाट काढताना बेट्टीचे पाय रक्ताळले होते. मम्मी, मला चालवत नाहीये, माझे पाय दुखतायत, महातोब हुंदके देत म्हणाली. नाही बाळ, आपल्याला चालायलाच हवं. माझ्या पाठीवर ये, मी तुला उचलते. तेवढ्यात अचानक लांबून एका बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. अचानक पुढून चालणाऱ्या तस्कराने हात उंचावून सर्वांना थांबण्याचा इशारा केला. तो जमिनीवर बर्फात झोपला.
बेट्टीनेही महातोबला घेऊन तत्काळ बर्फात स्वतःला लपवले. काही अंतरावरच देव्यांचे झोत इकडे तिकडे फिरत होते. इराणचे सीमारक्षक गस्त घालत होते आणि त्यांचे कुत्रे वास घेत आजूबाजूला फिरत होते. बेट्टीने महातोबचे तोंड हाताने घट्ट दाबून ठेवले, जेणेकरून तिचा एकही हुंदका बाहेर येऊ नये. गस्तीवरील एका सैनिकाच्या हातातील बॅटरीचा झोत बरोबर त्यांच्या डोक्यावरून फिरला. कुत्र्याने अचानक भुंकत त्यांच्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न केला. बेट्टीने डोळे गच्च मिटून घेतले आणि मनातल्या मनात शेवटची प्रार्थना सुरू केली, देवा, माझ्या महातोबला वाचव. अचानक पर्वताच्या दुसऱ्या बाजूने एका रानटी लांडग्याची भीषण डरकाळी घुमली. कुत्र्यांचे लक्ष विचलित झाले आणि ते भुंकत त्या आवाजाच्या दिशेने ओढले गेले. गस्ती पथकाच्या कमांडरने आदेश दिला आणि ते संपूर्ण पथक कुत्र्यांच्या मागोमाग दुसरीकडे वळून पुढे निघून गेले. बेट्टीच्या छातीत अडकलेला श्वास एकदम बाहेर पडला. आज साक्षात मृत्यू तिला स्पर्श करून गेला होता. पुढून जाणाऱ्या तस्कराने हाताने खूण करून पुन्हा चालायला सुरुवात करण्याचा इशारा केला. आता विश्रांतीला जागा नव्हती. पाठीवर महातोबचे ओझे घेऊन बर्फाचे डोंगर चढताना तिच्या स्नायूंची अक्षरशः फाटत असल्याची जाणीव तिला होत होती. पण प्रत्येक पाऊल तिला तिच्या स्वातंत्र्याकडे घेऊन जात होते. कित्येक तासांच्या त्या अमानुष प्रवासानंतर अंधार हळूहळू विरळ होऊ लागला. तस्करांचा म्होरक्या एका उंचवट्यावर थांबला. त्याने समोरच्या एका कच्च्या रस्त्याकडे बोट दाखवले आणि तो म्हणाला, मॅडम, तो समोरचा रस्ता दिसतोय. आपण इराणची सीमा आता मागे टाकली आहे. आपण तुर्कस्तानच्या हद्दीत आहोत. तुर्कस्तान? तो शब्द ऐकताच बेट्टीच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. तिने महातोबला पाठीवरून खाली उतरवले आणि तिला छातीशी घट्ट कवटाळून ती बर्फावरच कोसळली. ती हुंदके देऊन रडत होती. ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते स्वातंत्र्याचे, विजयाचे अश्रू होते. काही तासानंतर ते अंकारा शहरात पोहोचले. अमेरिकन दूतावासाची ती उंच इमारत आणि त्यासमोर अभिमानाने फडफडणारा अमेरिकेचा झेंडा पाहून बेट्टीला आपण स्वप्न तर पाहत नाही ना असे वाटत होते. दूतावासात प्रवेश करण्यापूर्वी बेट्टी थांबली. तिने आपल्या अंगावरील ती जाड काळीकुट्ट जड चादर, जिने तिला गेले 1.5 वर्ष एका कैद्यासारखे झाकून टाकले होते, ती ओढून काढली आणि तिथेच कचऱ्याच्या डब्यात भिरकावून दिली. त्या चादरीसोबत तिने आपला भूतकाळही तिथेच फेकून दिला होता. दूतावासाने तातडीने त्यांचे तात्पुरते पासपोर्ट बनवले आणि त्यांना अमेरिकेच्या विमानाचे तिकीट दिले. विमानात बसल्यावर खिडकीतून बाहेर पाहताना बेट्टीच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. महातोब मात्र तिच्या कुशीत डोके ठेवून शांतपणे झोपली होती. आपण घरी चाललोय महातोब, बेट्टीने तिच्या केसांवरून हात फिरवत हळूच कुजबुजले. कायमचे सुरक्षित. नॉट विदाउट माय डॉटर. माझ्या मुलीला सोडून मी कधीच कुठे जाणार नव्हते. विमानाने आकाशात झेप घेतली आणि ढगांच्या पलीकडे एका नवीन, मुक्त आणि सुरक्षित जगाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. श्रोते हो, बेट्टी महमूदी आणि तिची मुलगी महातोब यांची ही अंगावर काटा आणणारी पण तितकीच प्रेरणादायी गाथा इथेच संपते. मातृत्वाची ताकद आणि स्त्रीच्या धैर्याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. कोणत्याही अंधाराची रात्र कितीही मोठी असली तरी स्वातंत्र्याची पहाट नक्कीच उगवते. आजच्या या विशेष भागात आपण इथेच थांबूया. संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.